शॉट मात्र इथे फसलाय आणि पाहतात आपण लॉंग ऑन सीमार जवळ इथे मात्र एक सुंदर झेल आणि 0 डकआउट फलंदाज मैदानातून बाहेर. रवींद्र गोलंदाज रवींद्र पाटील 50+ ज्यांना पहिल्या चेंडूवर पहिला विकेट त्यांनी प्राप्त केले आणि जेव्हा पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज बाद करण्यात आपण यशस्वी जेव्हा होतो तेव्हा पाकिस्तान संघाचे इंजमाम उल हक यांची आपल्याला आठवण होते आणि निलेश कोहली भारतीय संघासाठी ज्यांनी श्रीलंका संघाविरुद्ध पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज बाद केलं तर आता पण जगामध्ये 23 असे गोलंदाज झाले आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांनी पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज बाद करण्यात ते यशस्वी ठरले. रवींद्र पाटील या ठिकाणी पहिल्या चेंडूवर त्यांनी विकेट प्राप्त केलं. फलंदाज या ठिकाणी मैदानातून परतले. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय अजित पाटील. 1-0 रवींद्र हा चेंडू 75 रुपये चेंडूला खेळून काढला थोडीशी दिशा दिले शॉट कव्हर पॉईंटच्या दिशेने तोपर्यंत पहिली धावपलकीवर नोंदवली गेली. 1 धावेचं योगदान इथे मिळालं. मगाशी आपण पाहिलं बाद झाला तो विश्वास पाटील डकआउट 0 धावसंख्येवर परतले होते. खरं तर 17 जुलै 1866 रोजी प्रिन्स ऑफ वेल्स इंग्लंडचे क्रिकेट खेळताना 0वर बाद झाले होते. वृत्तपत्रात लिखाण आलं होतं की डक म्हणजे बदकाचं अंड बदकाच्या अंड्यावर बसून राजपुत्र परतला आणि तेव्हापासून टेनिस विश्व आणि लेदर विश्वामध्ये नेहमी 0वर बाद होणाऱ्या खेळाडूला डकआउट असं म्हणलं होतं. विश्वास पाटील परतले 0 धावसंख्येवर. नवीन फलंदाज मैदानात आहेत. दरम्यान यावेळी गोलंदाजीच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. आपल्या फलंदाज चेंडूला पकडलं रवींद्र पाटील याने. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहिलं. पहिलं षटक मार्गस्थ मैदानामध्ये. वेळेचं बंधन आहे 30 मिनिटांमध्ये पहिलं सत्र पूर्ण होणं आवश्यक आहे. अजित 1 धावसंख्येवर आहेत आणि त्यांना साथ देतात ते इम्रान. पहिला चेंडू 2:51 या ठिकाणी टाकला गेला तर 30 मिनिटाचा अवधी तुमच्यासाठी देण्यात आलेला आहे. दरम्यान कट केलेल्या चेंडूला लेटकटचा वापर केला शॉट थर्मॅनला. इथे क्षेत्ररक्षक चेंडू येतोय तो म्हणजे 1 धाव इथे धावगोल मिळाली. लेटकट एक क्रिकेट विषयामधला अतिशय महत्त्वाचा फटका. खरं तर विश्वनाथ यावेळी आपण पाहायला मिळतात की गुंडप्पा विश्वनाथ यांनी तो फटका शोधून काढला होता. या ठिकाणी संत गतीने गोलंदाजी केली. चांगल्या षटकाची सांगतात रवींद्र पाटील यांची आपल्याला पाहायला मिळेल ज्यांनी या षटकात फक्त धावा खर्च केल्या त्या 2 आणि एका फलंदाजाला माघारी परतवलं आणि माघारी परतवलं ते पण एक प्रचंड मोठा खेळाडू तोंडरी संघाचा ज्याने कित्येक वर्ष क्रिकेट विश्वामध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून अर्थात योगदान दिलं ते विश्वास पाटील यांना बाद केलं. 0 धावसंख्येवर डकआउटून परतले. चांगलं षटक समाप्त झालं. चला जास्त वेळ घेऊ नका लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. सुंदर गोलंदाजी कंजूस गोलंदाजीला म्हणलं होतं या ठिकाणी पाहायला मिळाली ते रवींद्र पाटील यांच्या माध्यमातून. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. नवीन गोलंदाज आपण पाहणार आहोत. नवीन गोलंदाज रसिक पाटील संघाचे रसिक दत्तात्रय पाटील संघनायक या ठिकाणी आपलं पहिलं षटक संघाचं दुसरं षटक घेऊन मध्यम गती मारा करण्यासाठी सज्ज होत आहेत. हलका हाताने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. इथे आपण पाहता चेंडूला अर्थातच पॉईंट क्षेत्रामध्ये पाठवलंय. क्षेत्ररक्षक चेंडू आपण चेंडू मात्र सीमारेषा पडली येतो. एक सुंदर फटका चौकार 4 धावा. मिसफील्ड चौकार 4 धावांचं योगदान इथे मिळालं. संघाची धावसंख्या 6. हलकासा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला तर आपण पाहिलं होतं कव्हर पॉईंटच्या दिशेने जेव्हा क्षेत्ररक्षक येतोय डीप एक्स्ट्रा करून चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला पण तो चेंडू मात्र गेला सीमारेषेच्या पुढे आणि या ठिकाणी मिळाले 4 धावा. 6 धावा धावपलकावर आतापर्यंत. प्रसाद पाटील यष्टिरक्षक या संघाचे अर्थात सिद्धवेद फायटर्स वाशी विभाग ज्याने मागच्या सामन्यामध्ये 41 नाबाद एक चांगली खेळी केली होती. दरम्यान वळूया मैदानाकडे. यावेळी मात्र सुंदर चेंडू सुंदर फेकी या ठिकाणी केली. मधली यष्टी उकडली गेली आणि फलंदाज या ठिकाणी दुसरा फलंदाज मैदानातून परतला. बाद होतोय फलंदाज इम्रान.
असे याची खेळी मात्र इथे समाप्त झाली, ज्याने 5 धावांचं योगदान दिलं, 5 चेंडूंचा सामना केला. 2 बाद 6 नाजूक अवस्था निश्चित पाहायला मिळते. ती या ठिकाणी क्षेत्ररक्षण फलंदाजी करणारा संघ सूर्या आचार्य 11 कळंबोली हा संघ एका पाठोपाठ एक 2 फलंदाज मैदानातून परतलेत, त्यामुळे आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. खारघरचे विश्वास पाटील अनेक क्रिकेटच्या मैदानामध्ये एक चमकदार कामगिरी, चांगली फलंदाजी, यष्टिरक्षण आणि कधी कधी गोलंदाजी ही विश्वास पाटील यांचं निश्चित आहेत. खारघर गावाचे सुपुत्र या ठिकाणी पाहणार आपल्या संघाला कशा प्रकारचे विश्वास निश्चित या ठिकाणी देतील. परंतु दुसरीकडे जर आपण या ठिकाणी पाहिलं तर अर्थात सिद्धवेद फायटर्स वाशी विभागाचे गोलंदाज जसं मगाशी रवींद्र आणि आता मात्र रसिक यांनी खूप चांगली गोलंदाजी केली, संघाला बांधून ठेवले. वर या मैदानाकडे पंचांकडून गाड घेत आहेत ते या ठिकाणी मधल्या दिशेने विश्वास पाटील, अजित नॉन स्ट्राईकला 1 या धावसंख्येवर. दरम्यान यशस्वी गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने अकुटब्या चेंडू होता, हुक करण्याचा प्रयत्न केला, फटक्यामध्ये ताकद कमी पठरली, शॉर्ट फाईन क्षेत्रामध्ये चेंडूला अडवला गेला. विश्वास पाटील यांनी एका धावीने आपले खाते देखील उघडलं. 1 धाव मिळते संघाला आणि संघाची धावसंख्या 2 गडी बाद 7. 2 गडी बाद 7. 68 धावांचा उच्चांक ठरला ना आतापर्यंत 68 धावांचा उच्चांक ठरला या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी. दरम्यान यावेळी लॉफ्टेड शॉट क्षेत्ररक्षक आहे, झेलच्या खाली लॉंग ऑनला सुरेख झेल घेत आहे आणि इथे मात्र फलंदाज मैदानामधून परतला तो अजित पाटील यांची मात्र या ठिकाणी खेळ समाप्त होते. आणखीन एक यश मिळते ते गोलंदाजाला आणि एक अतिशय चांगली गोलंदाजी, ताबल चांगलं क्षेत्ररक्षण. मागच्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर आपण जर पाहिलं तर सिद्धवेद फायटर्स संघाची जी टीम मीटिंग झाली असावी त्यात त्यांनी ठरवलं की कोणत्या क्षणी आपण कमी पडलो, कुठे धावा गेल्या, कशा प्रकारे आपण त्या फलंदाजाचं नाव सांगा जा प्लीज. 12 खेळाडू पाठवा. फलंदाजाचं नाव सांगा. राजेश पुजारी नवीन फलंदाज या ठिकाणी येतात आणि तेच काम अर्थातच सुधाकरजी म्हात्रे सर आणि रसिक दत्तात्रय पाटील कर्णधार सिद्धवेद फायटर्स वाशी विभाग यांनी नक्की केलं की आपण अचूक टप्प्याची गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी करायला म्हणजे त्याला त्याच्यामध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर त्यांना यश मिळालंय. गोलंदाज रसिक आपल्या बॉलिंग मार्कवर पुढच्या चेंडूसाठी. यावेळी पहा अतिशय चांगला चेंडू, पंचांकडे अपील, पायचीच पण अपील मात्र पंचांनी फेटाळले. चेंडू गेला तर शॉर्ट पॉईंट क्षेत्रामध्ये आणि तोपर्यंत मात्र 1 धाव, लेग बायचा इशारा पंचांचा. 1 धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावपलका धावा येऊन पोहोचतील त्या 8 धावा धावपलकावर. 8 अंक आपल्या समोर आले की आपल्याला नेहमी महाराष्ट्रातले 8 अष्टविनायक यांची आठवण होते, ज्याच्यामध्ये रायगड जिल्ह्याचा विचार केला तिथेच जवळ असणारा अर्धात महडचा वरदविनायक आणि पालीचा बल्लाळेश्वर या 2 गणपती बाप्पांची आपल्याला आठवण होते. पुण्यापासून 35 किलोमीटर असणारा थेऊरचा चिंतामणी, मोरगावचा मयुरेश्वर, सिद्धटेकचा सिद्धिविनायक अहमदनगर जिल्ह्यामधला. पुणे जिल्ह्यामध्ये अर्थातच दरम्यान त्या चेंडू खेळण्याचा प्रयत्न केले. 1 धावीचं योगदान मिळेल मैदान क्षेत्रामध्ये. 1 धाव संघाला. एकूण धावसंख्येत पुन्हा एकदा बदल 9 तर 2 षटकं इथे आपण पाहायला मिळाली. 4.5ची सरासरी प्रतिषटक 4.50च्या श्रेणीत 4.5 धावा ज्या सर 9 धावा धावपलकर इथे आपण पाहायला मिळाला. तर रांजणगावचा महागणपती, लेण्याद्रीचा गिरिजात्मज आणि त्याचबरोबर ओझरचं अर्थातच विघ्नहर याच्याबरोबर शनी शंभूचा शनी बाप्पा, त्यानंतर अर्थातच शिर्डीचे साईबाबा आणि जेजुरीचा खंडोबा, असं 3 दिवसाची यात्रा ही प्रत्येकाने अष्टमीची जर केली तर त्याचं यशोचित फळ मिळतं असं नेहमी म्हणलं होतं. हे योगदान आहे. 9 धावा धावपलकर आल्यात. षटक क्रमांक 2ची समाधी झाली. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल रसिक आणि त्याचबरोबर रवींद्र यांची, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी 2 विकेट प्राप्त केले ते रसिक याने. उर्वरित 4 षटकांचा खेळ बाकी आहेत आणि 4 षटकामध्ये धावांचा वेग वाढायला पाहिजे, कारण साधारणतः 60 ते 65 धावा धावपलकर येणं आवश्यक आहेत. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 68 धावा हा सनसिटी ब्लास्टर उलेनोड या संघाचा धावांचा उच्चांक या ठिकाणी ठरलाय. जाऊया आपण मैदानाकडे. नवीन षटक घेऊन गोलंदाज. बॉलरचं नाव सांगा. उत्तम.
तर गोलंदाज उत्तम, चेंडू स्वैर, पंचांच्या आपण पाहतात त्यावेळी जमिनीला समांतर झाले. एक धावेचे योगदान, डबल अंकात धावसंख्या धावफलक येते ती 10 च्या घरामध्ये. 10 धावा धावफलकावर. उत्तम दीपक भाटकर गोलंदाज, पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढच्या चेंडूसाठी. यावेळी मात्र चेंडूला खोदून काढला. आपण पाहतात कसा आतमध्ये आलेल्या टप्प्यामध्ये चेंडूला फ्रंट पुढचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. गोलच्या दिशेने चेंडूची फेकी, परंतु जी चूक मागच्या सामन्यामध्ये पाहायला मिळाली तीच चूक या ठिकाणी पाहायला मिळाली. चेंडू थोडासा कमी वेगाने फेकला गोलच्या दिशेने आणि तो पण 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या त्या फलंदाजांनी. 2 धावांचे योगदान मिळते. 2 धावा मिळतात त्या फलंदाज विश्वास पाटील यांना, ज्यांची वैयक्तिक धावसंख्या 4. एका बाजूला या ठिकाणी राजेश 0 धावसंख्येवर नाश्ता केला असताना पुढच्या चेंडूसाठी. आखोट टप्प्या चेंडू होता, जबरदस्त हिट पाहायला मिळाला. पुढचा फटका डीप स्कोरला येतोय. गगनभेदी गगनचुंबी षटका, 6 धावा. सुंदर विश्वास पाटील यांच्या बॅटमधून आलेल्या 6 धावांचं योगदान इथे मिळतंय आणि संघाला 6 पुढे सरस होते. कारण एक संजीवनी षटकार ज्याला म्हणतात, एकूण धावा धावफलकावर येऊन पोहोचल्या ते 18. पहिल्या 2 षटकात धावा येत नव्हत्या, पण तो क्रिकेट असा आहे, क्रिकेटमध्ये कधी काही घडू शकतं. आपण पाहिलात अनेक सामन्यामध्ये पाहिलात. या ठिकाणी आखोटा चेंडू आणि फुटा चेंडू जर फेकले गेले तर निश्चित ते फलंदाज आक्रमक ठरतात त्या प्रत्येक क्रिकेट स्पर्धेमध्ये आणि ते विश्वास पाटील यांनी तेच फायदा उचलला आणि या ठिकाणी निश्चितच 6 धावांचं योगदान केलं. विश्वास पाटील जाऊन पोहोचतात वैयक्तिक 10 या डबल अंकावर आणि संघाची धावसंख्या 18च्या घरामध्ये. षटक क्रमांक 3 मार्गस्थ मैदानामध्ये. पंचांच्या डावीकडून पुढचा चेंडू. यावेळी अक्रॉस लाईन खेळायचा, बॅट चेंडूचा संपर्क येते नाही. पंचांकडे अपील केलं गेलं होतं. चेंडू गेला तो शॉर्ट अर्थात गली क्षेत्रामध्ये. लेग बायचा इशारा पंचांचा येतो. 1 धावेचं आणखीन एक योगदान इथे मिळेल. 19 धावा धावफलकावर. चांगली खेळपट्टी, हिरवगार मैदान, अर्थातच या मैदानाचं वैशिष्ट्य आपल्याला नेहमी पाहायला मिळालं. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, बॅट चेंडूचा संपर्क इथे झाला नाही. रिव्हर्स स्वीप म्हणजे दुधारी तलवार, लागला तर आवाज आणि तर बरबाद असं म्हणतात आणि निश्चितच या ठिकाणी फलंदाज मात्र सुरक्षित आहे, परंतु फटक्यामध्ये काही ताकद नव्हती. पुढे चेंडू पुन्हा एकदा चेंडूला ऑनसाईडला खेळायचं अपील केलं गेलं. चेंडू आपण पाहता तो अगदी यष्टीच्या अगदी बाजूला शॉर्ट स्लिप पॉईंटच्या दिशेने गेला. लेग बायचा इशारा पंचांचा पुन्हा एकदा येतोय. 1 धाव आणखीन धावफलकावर नोंदवली जाते. एकूण धावफलकात वाढ झाली. धावफलकात धावन पोहोचतात त्या 20. 3 गडी बाद 20. चालू सामना सूर्या अचल 11 कळंबोली आणि सिद्धवेद फायटर्स वाशी विभाग या 2 संघामध्ये पाहायला मिळतात. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा पहा. यावेळी मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर पंचांनी स्वैरचा इशारा केलाय. आमचे गुणलेखक जे रोहित गाताडे सर, महाराष्ट्राचे एकत्रित नावाजलेले गुणलेखक म्हणून निश्चित पाहायला मिळतात ते दापिवली रसायनी गावाचे. 1 धावीचं योगदान इथे मिळालं आणि 21 धावा. 21 हा खर्च शुभांक असं म्हणतात. बॅकफुटर गेले. चेंडू खेळण्याचा प्रयत्न, निश्चित या ठिकाणी स्वीपचा फटका पाहायला मिळेल. तिथे मात्र पांढऱ्यात लॉंग लेग क्षेत्रामधून चतुर्शिक चेंडू येतोय. यष्टीच्या दिशेने चेंडूची फेकी. 1 धाव आणखी धावफलकावर इथे नोंदवली गेली आणि अशा प्रकारे 3 षटकं आणि 3 षटकामध्ये 18 चेंडूमध्ये 22 धावा धावफलकावर इथे नोंदवल्या गेल्या. प्रति षटकाचा आपण विचार केला तर साधारणतः 7.33च्या सरासरी धावसंख्या धावफलकावर इथे नोंदवली गेली. ती प्रथम फलंदाजी करत असताना सूर्यांचल 11 कळंबोली या संघाच्या माध्यमातून. यानंतर पुढचा सामना आपण पाहणार आहोत सूर्याचल 11 कळंबोली आणि वीर मराठा जोहे या 2 संघातून पाहणार आहोत. या षटकाची गोलंदाजी पृथक्करण जर आपण पाहिलं तर उत्तमचं, कारण पहिल्या षटकात धावा आल्या नव्हत्या, दुसऱ्या षटकातही धावा आल्या नव्हत्या, पण या षटकाचा आपण विचार केला तर मात्र जवळपास 9 धावा त्यांनी खर्च केल्या आणि 22 धावा 3 षटकामध्ये धावफलकावर. येणारी 3 षटकांचा खेळ बाकी. जलपान या ठिकाणी मैदानामध्ये 12वा खेळाडू या ठिकाणी मैदानात पाण्याचं व्यवस्था करतोय. अर्थात एक चांगलं नियोजन आयोजन ज्याला म्हणलं जातं. क्रिकेटची स्पर्धा म्हटलं की तन आणि धन या 3 घटकांचा वापर इथे नेहमी केला जातो आणि अर्थातच 14 मिनिटांमध्ये 3 षटकं या ठिकाणी फेकली गेली. हे एक अतिशय निश्चितच पुढचे 16 मिनिटाचा वेळ बाकी आहे आणि त्याच्यामध्ये 3 षटकं तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. अर्थातच अण्णा गावडे साहेब यांच्या अथक परिश्रमातून ही क्रिकेट स्पर्धा, त्यांचे सहकारी यांनी दिलेले खूप चांगले योगदान, तब्बल 5 लाखाची क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. नवीन गोलंदाज सुशील सावंत, श्रीवर्धन बद्दल मी मगाशी सांगितलं होतं माझ्या समाचारामध्ये. श्रीवर्धनचा खेळाडू आहे सुशील सावंत.
मध्यमध्ये मारा करतोय पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. यावेळी मात्र तितकाच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला ड्राईव्ह केला होता. इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पाहूया दुसरी धाव देखील सहजगत्या पूर्ण केली. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट इथे आपण दोन्ही फलंदामध्ये पाहायला मिळते. या ठिकाणी एका बाजूला आहे तो राजेश आणि दुसऱ्या बाजूला आहे तो विश्वास पाटील. विश्वास पाटील खारघर खूप चांगली फलंदाजी, एक षटकार त्यांच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. एकूण धावफलकात वाढ झाली. धावफलकात धावा येतात ते 24. 3-24 षटक क्रमांक 4 मार्गस्थ मैदानामध्ये असताना. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळी मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आहे पण चेंडूपासून झेलपासून थोडंसं दूर आपण पाहता वाडीश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जाऊन चेंडूला पकडतोय. निश्चित 2 धावा आपल्या संघाच्या त्यांनी वाचवल्या पण 2 धावा या ठिकाणी संघाला मिळाल्या. 2 धावांचं योगदान इथे धावफलकात वाढ होईल. चौथं षटक मार्गस्थ मैदानामध्ये. फार या सामन्याचा विचार केला एक षटकार आणि एक चौकार फक्त आलेला आहे. त्यामुळे मोठी फटकेबाजी पाहायला नाही मिळाली. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये इथे सुरू असताना. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. पुढच्या चेंडूसाठी सुशील सावंत. शिवधनचा हा खेळाडू अर्थातच आज आपण पाहिलं दक्षिण रायगडमध्ये देखील तितक्यात दर्जेदार क्रिकेट आपल्याला नेहमी पाहायला मिळतं. अनेक क्रिकेट स्पर्धा दक्षिण रायगड जिल्ह्यात पाहायला मिळतात. हे योगदान आहे. यावेळी फ्रंटफुटचा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केलाय. कार्पेट्सने चेंडूला अर्थातच खेळलाय. मिड विकेट पट्ट्यामध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूरी पण एकच धावचं योगदान इथे मिळालं. धावफलकात वाढ झाली. 27 धावा धावफलकात आत्तापर्यंत आल्यात. खरं तर दोन्ही संघाचा विचार केला तर दोन्ही संघ पराभूत, त्यामुळे त्या दोन्ही संघांना हा सामना जिंकणं अतिशय महत्त्वाचं आहे. रॉबिनहुड मेथड या ठिकाणी नाही आहेत. दरम्यान सुनील लीग मॅचच्या माध्यमातून यावी हवेतून खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे वाडीश लॉंग ऑफला. दुसऱ्या प्रयत्नात सुरेख झेल घेतला. क्षेत्ररक्षक इथे पाहायला मिळाला. अजय याने सुंदर झेल घेतला. आणखीन एक यश या ठिकाणी मिळालं ते सूर्या अंचल कलमुल या संघाविरुद्ध सिद्धवेद फायटर्स वाची विभाग संघाला. 4 फलंदाज गमावलेत. चला फलंदाज लवकर यायचं आहे. वेळेचं बंधन पाळा कारण सूर्यदेवता आपल्यासाठी थांबणार नाहीये. नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल. बाद होऊन परततोय फलंदाज. यावेळी मगाशी आपण पाहिलं विश्वास पाटील बाद झाले होते. त्यानंतर इम्रान बाद झाला होता. अजित देखील या ठिकाणी मैदानातून परततोय. एका बाजूला विश्वास पाटील, दुसऱ्या बाजूला राजेशची जोडी होती पण बाद होतोय तो आता. राजेशचे खेळ मात्र इथे समाप्त झाले. 27 4 गडी बाद 27 धावा धावफलकात. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी सुशील सावंत याच्या माध्यमातून. 27 षटक क्रमांक 4. मध्यम गती मारा आहे. 10-12 प्लनचा रनअप. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. पुढच्या चेंडूसाठी यावी चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. अर्थातच क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफला कोणतीच चूक करत नाही. सुरेख झेल घेतोय. आणखीन एक धक्का या ठिकाणी बसला तो अर्थात सूर्यांचल कलबली संघाला. उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र या ठिकाणी चूक केली ती फलंदाजांनी अर्थात सूर्याचल 11 कलंबोली संघाचे. हा फलंदाज मैदानातून बाद होऊन परतेल आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय शिवा गोंधळी. एक मोठं नाव आहे शिवा गोंधळी. हे खरं तर खूप मोठं नाव निश्चित आपल्याला पाहायला मिळतं कारण अनेक स्पर्धांचं आयोजन शिवा गोंधळींच्या माध्यमातून पहिले 40चे हे खेळाडू आहेत. मैदानात या ठिकाणी पाहायला येत आहेत. आपल्या संघाला सावरायचं आहे. बचेंगे तो और भी लढेंगे. सर सलामत पगडी 50. बुडत्या नौकेला सावरण्याचा प्रयत्न आता आपण या ठिकाणी कशा प्रकारे केला जाईल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. पण तो एका बाजूला जर आपण विचार केला सुशील सावंत हा
शिवोधनचा गोलंदाज ज्याने आतापर्यंत 2 विकेट प्राप्त केले. खूप चांगली गोलंदाजी, 5 चेंडूमध्ये तब्बल 5 धावा दिल्या आणि 2 महत्त्वाचे विकेट या ठिकाणी मिळवून दिले. ते यावेळी मात्र आपण पाहतात ते सिद्धवेद फायटर्स वासी विभाग या संघाला. पुढे चेंडू, यावेळी हा चेंडू थोडासा खाली राहिला चेंडू. या ठिकाणी अपील गोलंदाजी केलं होतं पण पंचाने अपील मध्ये फेटाळलं आणि अशा प्रकारे 4 षटकांचा हा खेळ इथे समाप्त होतो. धावपलकर धावा आल्या त्या 27 प्रति षटक आपण या ठिकाणी पाहिलं तर 6.75च्या सरासरीने ही धावसंख्या धावपलकर नोंदवली गेली. ती सूर्यांचल 11 कळंबोली या संघाच्या माध्यमातून येणारे 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 12 चेंडूंच्या या खेळामध्ये पाहूया किती धावांचं योगदान या ठिकाणी सूर्यांचल 11 कळंबोली या ठिकाणी देईल आपल्या संघाला. परंतु या ठिकाणीच गोलंदाजीचा विचार केला सुशील सावंतची अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, ज्याने फक्त 5 धावा खर्च केल्या, 2 विकेट प्राप्त केलं. निश्चित एक कंजूस गोलंदाज याला म्हणलं होतं. दिशा टप्पा अतिशय चांगली ठेवली आणि त्यामुळे फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधी इथे मिळाली नाही. गोलंदाजीमध्ये बदल होईल आणि नवीन गोलंदाज राकेश दयाराम भोईर, नवीन गोलंदाज राकेश दयाराम भोईर. 5वें षटक या ठिकाणी आपण पाहणार आहोत. 27 धावा धावपलकावर आल्यात. येणारे 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि या 12 चेंडूमध्ये किती धावांचं योगदान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. वळू आपण मैदानाकडे. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावी आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला. चेंडू पाठवतो आपण भिरकावला, चेंडू जातोय तो अर्थात वाईडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये शेतीचे चेंडू येतोय. अचूक फेकी गोलंदाजीच्या दिशेने या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाले. 1 धावीचं योगदान धावपलकात 28. 1 धाव. कोण खेळतो आता? पुढचा चेंडू शिवा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र थोडंसं निश्चित दुधारी तलवार ठरलं असतं. लागला तर आबाद नाही तर बरबाद असं म्हणतात आणि या ठिकाणी पहिला झेल होता. क्षेत्ररक्षकाच्या डोळ्यावर कधी सूर्यकिरण आले असतील आणि या ठिकाणी तो सोपा झेल मात्र सोडला आणि शिवा गोंधळ यांना मात्र मिळाला हे एक निश्चित जीवदान. 1 धावीने आपल्याकडे 29 धावा धावपलकार आल्यात. रिव्हर्स स्वीप जो डेव्हिड हॅटन यांचं नाव निश्चित आपल्या समोर येतं. दरम्यान पुढचा चेंडू या ठिकाणी मिड विकेटला मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे, अचूक झेल इथे घेतला गेला मिड विकेटला आणि गोलंदाजाला अर्थात मिळालं हे आणखीन एक यश. आणखीन एक फलंदाज मैदानातून परत एका पाठोपाठ फलंदाज या ठिकाणी गमावले गेले ते सूर्यांचल 11 कळंबोली या संघाने. बाद होते फलंदाज विश्वास पाटील याची खेळी मात्र या ठिकाणी समाप्त झाली. विश्वास पाटीलने एक षटकाराच्या माध्यमातून जे चांगले योगदान दिलं होतं तब्बल 15 धावांचं, पण मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मिड विकेटला एक सुरेख झेल इथे पकडला गेला आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय तो प्रमोद पाटील. प्रमोद पाटील अर्थात विश्वास पाटील तोंडरे या गावाचा हा रहिवासी. अनेक स्पर्धांच्या आयोजनामध्ये एक महत्त्वाचं योगदान देणारे प्रमोद पाटील या ठिकाणी मैदानामध्ये येतात. 40+ खेळाडू. खरं तर आपल्या संघाला कशा प्रकारे सावरणार याचं उत्तर काही क्षणात आपल्याकडे इथे मिळेल. एका बाजूला शिवा गोंधळी जे देखील एक अतिशय सुरेख आयोजक आहेत अनेक क्रिकेट स्पर्धांचे, ज्याने एका धावेवर जीवदान त्यांना मिळालं होतं. परंतु आता पाहत 5व्या षटक या ठिकाणी गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज आहे. चांगली गोलंदाजी करतोय. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावेळी पहा बॅट चेंडूचा कोणता संपर्क ड्राईव्ह करायचा होता ते अर्थात पॉईंट क्षेत्रामधून चेंडू खाली राहिला. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाली. धावफलक स्थिर आहे तो 29. 5 बाद 29 अर्धा संघ 6 बाद 29 अर्धा संघ परतलाय. पुन्हा एकदा तोच चेंडू तोच टप्पा आणि तोच फटका खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. इथे बॅट आणि चेंडू संपर्क आला नाही. प्रमोद पाटील 0 धावसंख्येवर खेळतात. 2 चेंडू त्यांनी सामना केला. वळूया मैदानाकडे. प्रमोदसाठी यावेळी मात्र चेंडूला हलकंसं खेळायला चेंडूला आपण पाहतात जातोय तो अर्थातच पॉईंट आणि कव्हर क्षेत्रामध्ये इथे एकच धावपलकार नोंदवली गेली. 1 धावेचे योगदान मिळते. 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 5 षटकांच्या मध्ये धावपलकार धावा येतात सूर्यांचल 11 कळंबोली संघाच्या. 30-6 गडी बाद. चांगली गोलंदाजी या षटकात आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज
राकेश यांची, ज्याने फक्त धावात खर्च केला 3 आणि 1 विकेट त्यांनी प्राप्त केला. घरापूर सन्माननीय राज म्हात्रे सर आपण या ठिकाणी आले आहेत. आपल्या विनंती, आपण अतिथी कक्षामध्ये स्थान बनवायचं. घरापूर खास या स्पर्धेसाठी आलेत. हे योगदान आहे, हे क्रिकेटचं प्रेम आहे. तर राज म्हात्रे सरांचं हार्दिक स्वागत आहे. वही अंतिम षटकाकडे. अंतिम षटक प्रसाद पाटील गोलंदाज. हा शिवरे अलिबागचा हा गोलंदाज. पहिला चेंडू या विमाचं पंचांनी स्वैर म्हणून घोषित केलंय. आपले हात जमिनले फैलावलेत. 1 धाव इथे धावफलकावर नोंदवली गेली. 31 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा प्रसाद पाटील. या ठिकाणी बॅट चेंडूचा तितका संपर्क आला नव्हता. इथे मध्ये चोटी धावण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये देखील यशस्वी देखील ठरले. 1 धाव सहजगत येथे मिळाले. 1 धाव मिळाली संघाला. 31 पुन्हा एकदा प्रसाद पुढे चेंडूसाठी. या ठिकाणी खोदून काढलं चेंडूला. यॉर्कर पद्धतीचा फ्रंट फुटवर गेले. ड्राईव्ह केलं चेंडू. चेंडू शॉर्ट पॉईंटला शेतशेत चेंडूर येतोय आणि धावा धावफलकावर येऊन पोचल्या त्या 6 गडी बाद 33. 6 गडी बाद 33. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉफ्टेड शॉट आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये या ठिकाणी पाहिल्यामध्ये क्षेत्ररक्षक तयार होता. झेल घेतला आणि आणखीन एक फलंदाज, 7वा फलंदाज मैदानातून बाहेर. राकेश भोईर या ठिकाणी यांनी सुरेख झेल घेतला. लॉफ्टेड शॉट म्हटलं की आपल्याला अर्थातच सुनीलजी गावस्कर आणि सचिनजी तेंडुलकर यांची आठवण होते, ज्याने मुंबईतल्या खरं तर विचार केला त्या बिल्डिंगचा. आणि या ठिकाणी अशा बिल्डिंगपासून काचांपासून संरक्षण करायचं. मग बाहेर गेल्यानंतर आपण ते अशा प्रकारचे फटके खेळायचे. अर्थात हे लॉफ्टेड शॉट हे सुनीलजी गावस्कर आणि सचिनजी तेंडुलकर यांचा अतिशय आवडता फटका इथे पाहायला मिळाला. फलंदाज परततोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये मच्छिंद्र. शेवटचं षटक आहे. चला पुढचा संघ सूर्या अंचल 11 कळंबोली आणि बीरमराठा झोळे यांच्यामध्ये नाणेफेक होईल. 3 षटकार जर मारले गेले तर 1000 रुपयाचा पारितोषिक. सूर्यकांतजी मस्करी साहेबांकडून सलग 3 षटकार जर मारले तर 1000 रुपयाचा पारितोषिक. पाहूया. दरम्यान यावेळी बॅट चेंडूचा संपर्क इतका आला नाही आणि फलंदाज बाद. LBW पायचित. फलंदाज या ठिकाणी मैदान पडलं. खाली राहिला चेंडू प्रसाद पाटील याचा. प्रसाद पाटीलला मिळालं पहिले यश. आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं धाबा धाबलकर आल्यात तर फक्त 33 आणि विकेट गेले ते एकूण 8. 10व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये. चांगली गोलंदाजी प्रसाद पाटील यांची आपल्याला पाहायला मिळाले. खरं तर सलग 3 षटकार मारले तर हा 1000 अर्थात पारितोषिक मिळणार होता, पण चेंडू खाली राहिला. आणि नवीन फलंदाज मनीष पवार 40+6 खेळाडू या 10व्या क्रमांकावर येतोय. 8 बाद 33. इनिंग संपू द्या. दरम्यान शेवटचे षटक सूर्याचल 11 कळंबोली आणि बीरमराठा झोळे संघ. चला नाणेफेकसाठी त्वरित यायचं आहे सामना संपल्यानंतर लगेच. तर 8 फलंदाज गमावले. 33 धावा धावफलकावर आल्यात. प्रसाद पाटील आपलं क्षेत्ररक्षण सजवत आहेत. डावखरा फलंदाज आहे. डावखरा फलंदाज क्रिकेटमधले एक निश्चितच आक्रमक फलंदाज असं म्हणलं जातं. डावखरा गोलंदाज देखील त्याच पद्धतीचा आक्रमक गोलंदाज मानला जातो. आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट पॉईंट आपण पाहत आहेत. एक गलीमध्ये क्षेत्ररक्षण आणले. डीप पॉईंट, एक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉग ऑफ. यावर इथून प्रसाद पाटील यावेळी ऑन साईडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. चाबुक शॉट ज्याला म्हणला तर चेंडू आपण पाहतात तर डीप स्क्वेअर लेगला गेलाय. इथे सुंदर क्षेत्ररक्षण अचूक फेकी आपल्याला पाहायला मिळाली. 1 धावीचं योगदान. 34. 8 बाद 34. 8 बाद 34. खरं तर वेळेमध्ये हा सामना तुम्हाला मागचा आणि आत्ताचा आपल्याला पाहायला मिळेल. हे सत्र देखील आमचे गुणलेखक रोहित गाथाडे सर सांगतील की किती मिनिटांमध्ये हे इनिंग इथे समाप्त होईल. वर या मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. इथे मध्ये बॅट चेंडू संपर्क आला. चेंडू गेला तो आर्थिक यष्टीच्या अगदी जवळून शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. तोपर्यंत 1 धाव इथे धावफलकावर नोंदवली गेली. 1 धावेचे योगदान मिळालं. षटक क्रमांक 6
या ठिकाणी समाधान झाले आणि 6 षटकांच्या संबंधित धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या. त्या यावी सूर्यांचल 11 कलंबोली संघाच्या 35 धावा धावफलकावर आल्यात आणि 36 धावांचं लक्ष अर्थातच या 6 षटकांमध्ये मिळेल. प्रत्येक चेंडूमध्ये मागे 1 धाव या पद्धतीने 36 धावांची गरज सिद्धवेद फायटर्स वाशी विभाग या संघाला. शेवटच्या षटकाचं आपण पृथक्करण जर पाहिलं तर प्रसाद पाटील यांनी खूप चांगली गोलंदाजी केली, 2 विकेट प्राप्त केल्या, 5 धावा त्यांनी खर्च केल्या आणि यानंतर पुढच्या सामन्याचं आपण सूत्रसंचालन आपण पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी काही पाहुणे या ठिकाणी आले, त्यांचा सत्कार देखील म्हणत आमचे बेलोलीचे आमचे समालोचक अर्थातच दिनेश दादा पाटील ज्यांना आम्ही बंधू या नावाने संबोधतो आणि त्यांच्याकडे मी माईक घेऊन जातोय. धन्यवाद. आदरणीय राज म्हात्रे साहेब यांचा शुभ सन्मान करण्यासाठी आदरणीय आनंदा गाताडे साहेब यांना विनंती करेन की दादांचा शुभ सन्मान करायचा आहे. मायेची शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून सदैव राहिलं आहे. डॅशिंग नेतृत्व, चेहऱ्यावर सदैव स्माईल प्लीज म्हणत सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारा व्यक्तिमत्व. दादा तुमचा धन्यवाद, तुमचा बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेला दिलात याबद्दल विशेष आभार. सूर्य आचल 11 कलंबोली वर्सेस सिद्धवेद फायटर्स वासी विभाग या 2 संघादरम्यानची लढत 35 धावा धावफलकावरती लागल्या आणि जिंकण्यासाठी सिद्धवेद फायटर्स या संघासाठी 36 धावांची गरज आहे. बॉल टू रन. 29 मिनिटांमध्ये इनिंग संपली. गुड. यानंतर तर टॉस होणार आहे. वीर मराठा जोहे आणि सूर्य आचार्य कलंबोली जी इनिंग ब्रेक होईल ना त्यावेळेलाच केले जाईल, कारण आता 5 मिनिटाचा रेस्ट सूर्य आचार्य संघाला असणार आहे. त्याच्यामुळे त्या इनिंग ब्रेकमध्ये ते टॉस लगेचच घ्यायचे याची नोंद घ्या. त्यावेळेला मात्र कोणीही टाईमपास करू नका. चला सामना लगेच सुरू करा. 2 फलंदाज मैदानाकडे रवाना व्हा आपण प्लीज. आतापर्यंत विचार केला तर आजच्या संपूर्ण दिवसावर सनसिटी ब्लास्टर्स मुलवे नोड या संघानं आपली मक्तेदारी सिद्ध केली आहे. अतिशय अफलातून इनिंग्स खेळत आणि डाव सजवत मात्र या संघानं आपली बाजू लावून धरली. जयेंद्र कडूचा उबदार खेळ, अप्रतिम कॅप्टन्सी आणि त्या कॅप्टन्सीबरोबर लाजवाब परफॉर्मन्सवर हा संघ मात्र इथपर्यंत येऊन ठेपला आहे. सनसिटी ब्लास्टर्सनं पहिल्या सामन्यामध्ये सूर्य आचार्य संघासोबत 68 धावा जमवल्या आणि त्याही सामन्यामध्ये एक हाती सामना जिंकत मात्र 18 धावांचा सामना त्यांनी जिंकला आणि जयेंद्र कडू सामना ठरला. त्यानंतर मात्र दुसरा सामना सिद्धवेद फायटर्स वाशी विभाग वर्सेस वीर मराठा या 2 संघादरम्यान झाला, जिथे मात्र वीर मराठ्यानं 59 धावांचा पाठलाग अगदी शेवटच्या बॉलपर्यंत घेऊन गेला आणि पार केला. त्यानंतर मात्र तिसरा सामना वीर मराठा जोहे आणि सनसिटी ब्लास्टर्स उल्वेनोड या संघामध्ये झाला आणि पुन्हा एकदा सनसिटी ब्लास्टर्स उल्वेनोड संघानं क्रिकेटमधली आजची दादागिरी प्रस्थापित केली आणि 43 धावांचा पाठलाग अगदी सहज त्याने केला. चौथा सामना इन ॲक्शनमध्ये सूर्य आचार्य 11 कलंबोली वर्सेस सिद्धवेद फायटर्स. सूर्य आचार्य 11 संघाला कदाचित मी म्हणेन की आपलं अस्तित्व टिकवण्याची वेळ या सामन्यामध्ये होती, परंतु पुन्हा एकदा फलंदाजीचा क्रम अपेक्षित ठरला. विश्वास शून्यावरती परतला. त्यानंतर इम्रान फार मोठी जबाबदारी करू शकला नाही आहे. विश्वास पाटील यानं मात्र एक चांगली कामगिरी, कार्यकर्ता विश्वास पाटीलनं चांगली कामगिरी दाखवत त्या धावा त्यानं जोडल्या आणि त्याच्यामुळेच कमीत कमी 35 धावा तरी या बोर्डवर लागलेत. 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. चला फिल्डिंग लावून घ्या आपण प्लीज.
फिल्डिंग लावून घ्या. 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. 6ची सरासरी प्रत्येक षटका मागे राखायची आहे आणि ती सरासरी कशी राखली जाईल. सामना लवकर संपेल की आपल्या परीनं सूर्य आचल 11 कलंबोली संघ, सूर्यकांतदादा मस्कर आणि विश्वनाथ शेट्टी मस्कर यांचा हा संघ आपल्या हिमतीनं या सामन्याला कलाटणी देण्याची ताकद राखून ठेवतील. तशी लढाई कठीण आहे कारण आव्हान सोपं आहे. या सोप्या आव्हानाला कठीण बनवलं जाईल का, ती क्षमता दाखवली जाईल का. चला सामना सुरू करा प्लीज, आपण वेळ नका घालू. अजूनही यानंतर 2 सामने त्याची नोंद घ्या. नरेश मात्रे आणि प्रसाद पाटील असे 2. प्रसाद पाटीलचा खेळ मागच्या सामन्यात पाहिला, अप्रतिमान दर्जेदार सामनावीरचा किताब त्यांनी पटकावला तो प्रसाद पाटील. नरेश मात्रे ऑन स्ट्राईक 50+, तर नॉन स्ट्राईकला मात्र प्रसाद पाटील. चला सामना सुरू करा प्लीज. चला सामना सुरू करा प्लीज. नितीन जोशी वय वर्ष 50 गोलंदाजीच्या मार्कवर आहे आणि इथे मात्र 3:27 टाईम मला सुरू झाला आहे. त्याच्यामुळे इथून तुम्ही जरी टाईमपास केला तरी मात्र तुमच्याकडे टाईम दिलेला आहे. आमच्याकडून तुम्हाला टाईम गेला आहे, त्याच्यामुळे सामना सुरू करायचा आहे. 1 2 3 लेट्स प्ले. आमच्याकडून टाईम अलर्ट झाला, याची नोंद घ्या. नरेश मात्रे आणि प्रसाद पाटील सलामी जोडी. 36 धावांची गरज आहे. संजय दादा मात्रे यांचे आगमन झालं आहे, त्यांचे स्वागत करूया. पहिलाच बॉल अलॉंग दी कार्पेट मिड ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. 1 रन्स मात्र कंप्लीट केली जाते आहे. पहिल्या बॉलवर 1 रन नरेश मात्रे याच्या बॅटमधून आली आणि 1 रन्सनं आपल्या संघाचं खातं खोललं. काही गडबड नाही आहे कारण स्वतःला माहीत आहे की सामना जिंकायचा असेल तर अगदी हलवारपणे खेळता येईल. परंतु प्रसाद पाटीलमध्ये ती क्षमता आहे मोठे फटके लगावण्याची. तो मोठ्या फटक्या लगावत सामना संपवला जाईल का की आपल्या परीनं लावून धरला जाईल. स्विचिटचा हा पहिलाच फटका दीप थर्डमॅनची सीमारेषा क्लिअर केली जाईल. अकोट टप्प्याच्या बॉलला मात्र स्विचिटचा यशस्वी फटका आला आणि प्रसाद पाटीलच्या बॅटमधला हा उत्तरार्धामधला पहिला चौकार. अतिशय सुरेखरित्या इथे मात्र खेळ सुरू आहे. 36 धावांचा पाठलाग करताना पहिल्या 2 बॉलवर 5 धावा. पुन्हा एकदा क्रिकेटचा क्लास दाखवला जातोय. फाईन लेगच्या मधून बॉलला फक्त स्कूप केला आणि या दिल स्कूपनं मात्र दिल जिंकला. हृदयाला मात्र उत्तमरित्या ऑक्सिजन पुरवलं आणि धावा आल्या तब्बल 4. लागोपाठच्या 2 बॉलवर फार मोठी ताकद नाही तर नजाकत लगावत मात्र या लागोपाठच्या 2 बॉलवर प्रसाद पाटीलनं नितीनदादा जोशी यांच्या 2 चौकार घेतले. गोलंदाजी खराब नाही आहे, गोलंदाजी अतिशय उत्तम आहे, पण तेवढ्या सक्षमतेनं आणि कलाकारीनं खेळलं जात आहे अतिशय सुरेखरित्या. इथे मात्र हा दिल स्कूपच्या फटक्यानं धावा आल्या तब्बल 4. 8 धावा मागोपाच्या 2 बॉलवर, एकूण बोर्डवर धावा 9 लागल्या. पुन्हा एकदा इथं मात्र सेकंड स्लिपमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. पहा, कारण खांदे पडले तसे विचार केला तर सूर्य आचार्य 11 कलंबोली संघाचे 35 धावा झाल्यानंतर जे खांदे पडले त्यानंतर मात्र या धावा कशा वाचवल्या जातील. परंतु क्रिकेटमध्ये हिस्ट्री राहिले मित्रांनो तुमच्याच की तुम्हीच कित्येक वेळेला 6 बॉलमध्ये 2 धावा वाचवताना पाहिलं. रायगड प्रीमियर लीगमध्ये 6 बॉलला 1 धाव वाचवताना आपण पाहिली. 36 धावा कित्येक वेळा वाचतानाही पाहिलेत. हा मात्र आणखीन एक चांगला फटका. मिड विकेट वाईडिश मिड विकेटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला गेला
आणि या संपूर्ण सामन्याला प्रसाद पाटीलनं पूर्ण कमान आपल्या हातामध्ये घेताना आपण पाहतोय. धावपळकर धावा लागत आहेत तब्बल 13 धावा, 2 चौकार, 2 डबल आणि 1 सिंगल. अतिशय उत्तमरित्या हा खेळ इथे निभावला जातोय. रोहितदादा गावडे दापिवली रसायनी पंचका स्कोरिंगच्या उत्तम भूमिकेमध्ये पाहतोय. प्रवीणजी दुगाडे सर, काका म्हात्रे आणि मी दिनेश पाटील समालोचनाची भूमिका सांभाळतोय. खऱ्या अर्थानं पाहिलं तर अविनाशजी पारंगे सर, निशांतजी माळी सर, अरुणजी पारंगे सर, टिके कुरंगळी सर सिनियर असे पंच मात्र या स्पर्धेला लाभलेत. अतिशय भव्य दिव्य स्पर्धा 40+ रायगड मास्टर्स बिग बॅश लीग 2025 अण्णा गावडे आणि संपूर्ण टीमचं विशेष कौतुक राहील. अतिशय उत्तम जबाबदारी. पुन्हा एकदा दिलस्कूपचा प्रयत्न इथे मात्र फसला आणि फिल्डर्स रेडी केला, ट्रॅप केला मी तर म्हणे प्रसाद पाटीलला, कारण स्कूपचा प्रयत्न राहिला. नितीन दादाने अखेरकार विकेट मिळवली. डोही जड ठरणाऱ्या गोलंदाजी तर उत्तमच होती, तिथे मात्र स्कूपचे फटके पाहिल्याने अखेरकार प्रसाद पाटीलला मात्र इथे बाद केला. अतिशय सुरेखरित्या प्रसाद पाटीलनं आपल्या परीनं धावसंख्येला चांगला आकार दिला. धावपळकर धावा लागलेत, त्यामध्ये 1 षटक्या समाप्तीनंतर 1 बाद 13 धावा. आता 30 बॉल आणि 23 धावांची गरज. 30 बॉल 23. फिल्डिंग लावा चाल लगेच. आपण वेळ का दवडताय? वेळ नका घेऊ प्लीज. टीम मिटिंगला फार वेळ घेऊ नका ही विनंती आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय इथे मात्र द्वारकानाथ भोये 45+ आणि गोलंदाज मात्र अजित पाटील. अतिशय उत्तम दर्जाचा हा खेळाडू अजित पाटील. धावा जमल्या नाही आहेत पूर्वार्धामध्ये, परंतु जरी जमल्या नसतील ना, जर आम्हाला जमलं नाही तर दुसऱ्यालाही जमू द्यायचं नाही या नेक इराद्यानं जर मैदानामध्ये उतारलात ना तर मात्र सामन्याला कलाटणी मिळू शकते. परंतु त्यासाठी प्रयत्न प्रामाणिक असायला हवेत, कारण 35 धावा 36 धावांचं आव्हान म्हटल्यावर मग खांदे पडले आणि मग सिंगलला डबलमध्ये ऑटोमॅटिक कन्वर्ट व्हायला लागले आणि आपला सामना आपणच सोडायला लागलो. त्याच्यामुळे इथून जरी गेअर बदलला, एकाच दुसरं चांगलं षटक सामन्याला कलाटणी देऊ शकतो. मॅक्झिमम डॉट बॉल्स या सामन्यामध्ये रोमहर्षकता निर्माण करू शकतात, परंतु ते पहिल्यांदा स्वतःला मान्य असायला हवं. कारण पराभव मैदानामध्ये कधीच पहिल्यांदा होत नाही, तर पराभव पहिल्यांदा मनात होतो आणि मग रणांगणात. त्याच्यामुळे मनातला पराभव जर काढला ना तर मात्र प्रयत्न केले जाईल. आपण पाहतोय शॉर्ट मिड विकेटला डीप स्क्वेअर लेगला मात्र क्षेत्ररक्षक आहे, डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक आहे. आणि इथे मात्र पाहतोय शॉर्ट काऊ कॉर्नरला एक लॉंग ऑन लॉंग ऑफ ही गोलंदाजी आहे. मी म्हटलं होतं की डॉट बॉल्स प्रेशर क्रिएट करतील, डॉट बॉल्स प्रेशर क्रिएट करतील, परंतु फलंदाजीने सुद्धा डॉट का खेळावा हा स्वतःला एकदा प्रश्न विचारावा लागेल. नरेश ऑन स्ट्राईक तर नॉन स्ट्राईकला मात्र द्वारकानाथ भोये. अजित पाटीलची गोलंदाजी धारदार राहील आणि ही आहे व्यूहरचना, हीच खेळाची स्ट्रॅटर्जी आहे. शॉर्ट मिड विकेट आपण पाहतोय, त्याचबरोबर खऱ्या अर्थानं शॉर्ट कव्हर ही म्हणता येईल, कारण अगदी जवळ त्यांनी उभं केलेत. ट्राय व्हायला हवी होती झेलसाठी, ती ट्राय झाली नाही आहे. धावा जमतील, धावा जमताय. तिथे मात्र पडझड सुरू आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात आलं. जीव तुटतो 36 धावांमध्ये पॅव्हिलियनमध्ये सुद्धा. इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. इथून सांगितलं जातोय धाव 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 प्रवीण सर, आणि जर का आऊट झाला का मग तू का धावलास हाच प्रश्न त्याला पुढं विचारला जातो. अशी ही धावा धाव अनेक वेळा पाहिले. धावांचा डोंगर फार नाही आहे, पण त्यासाठी झुंजवण्याचं सामर्थ्य विश्वास पाटील आणि टीम, अजित पाटील आणि टीम दाखवेल का? अचानक डिफेन्स अंगीकारलाय. सिंगलच रन घ्यायचे या नेक इराद्यानं, कारण क्रिकेटमध्ये एक लक्षात घ्या मित्रांनो, एक बॉलला षटकार कित्येक वेळेला लागताना पाहिला आहे,
पण एक बॉलला एक धाव असताना अनेक सामने गमावताना फलंदाजीला आम्ही पाहिलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एक धाव आरोग्यासाठी, सूर्यकांत दादा, एक धाव आरोग्यासाठी हा मूळ मंत्र क्रिकेटमध्ये विसरला झाला आहे. ते विसरता कामा नये, कारण 40+ क्रिकेट सुरू झाली ना ती याच एका टॅगलाईननं एक धाव आरोग्यासाठी, आणि ते आरोग्य कमावता कमावता क्रिकेटमध्ये पैसा आला आणि 40+ सुद्धा इथं मोठमोठे टुर्नामेंट प्रवीण सर व्हायला लागल्या. आणि त्याच्यामुळेच हा नवा रंगात, नव्या ढंगात, अगदी कार्पेटवर काय सुंदर मैदान आहे. या NISMच्या मैदानावरती, निसमच्या मैदानावरती मात्र अप्रतिम दर्जेदार मैदानावरती तेवढ्या सक्षमतेची स्पर्धा आपण निहाळतोय. द्वारकानाथ भोये ऑन स्ट्राईक, राईट आर्म राऊंड द विकेट. क्या बात. एक माईक तिकडे ठेवायला हवा, म्हणजे डायरेक्ट आवाज जाईल. आजकाल एक नवीन सिस्टीम आलं की स्टंप माईक आपण ठेवतो, आता एक माईक पॅव्हिलियनमध्येही ठेवायला हवा की जेणेकरून काय सांगायचं तेही सांगितलं जाईल. 1/16 अकोट टप्प्याचा बॉल, मोठा फटका कन्वर्ट करायचा होता, परंतु इथे मात्र एक रन्स लेग बायची येईल. अजित पाटीलची गोलंदाजी उत्तम राहिली. या षटकामध्ये कमबॅक करण्याचा चांगला प्रयत्न राहिला आहे आणि इथे मात्र धावा लागल्या. त्या 17 धावा जिंकण्यासाठी अजूनही 24 बॉल आणि 19 धावा. सामना बनतोय, हळूहळू पडलेले खांदे आता मात्र वर यायला लागलेत. जड पावलाने क्रीजकडे विश्वास पाटील वळतोय, परंतु सामन्यामध्ये तुम्हालाही माहिती आहे सामना सोडायचा नाही शेवटपर्यंत. अजितची अग्रेशन पाहतोय, त्याला माहिती आहे की या षटकामध्ये आपण कमबॅक केला आहे. चला, टीम मिटिंग फार वेळ नाही आहे, आम्हाला कमिटी वारंवार सांगते, त्याच्यामुळे तुम्ही फार वेळ, पंचांचा इशारा येतोय पहा तुम्हाला, त्याच्यामुळे फार वेळ घेऊ नका. 2 षटकांना कंप्लीट 10 मिनटं झालेत, 11वं मिनटं तुमचं सुरू आहे. त्याच्यामुळे विनंती आहे की आपण फिल्डिंग लावून घ्या लगेच. टाईम अलर्ट केला जाते वारंवार. धापळकर धावा लागले ते तब्बल आतापर्यंत 17 धावा, 19 धावांची गरज अजूनही उरली आहे. 24 बॉल 19 धावा. चला, फिल्डिंग लावून घ्या. आता मात्र विचार विनिमय केला जाईल. एका षटकानं अजित पाटीलच्या या सामन्यामध्ये कमबॅक केलंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. अंतर तर दूरचं राहिलं, 36 धावांचा पाठलाग करायचा, त्यासाठी एवढा अट्टाहास फलंदाजीमध्ये का केला जातो, एवढा प्रेशर का घेतला जातो. अशा प्रकारचा खेळ पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावाही आल्या प्रसाद पाटीलच्या, त्याने चांगल्या धावाही लुटल्या, परंतु त्यानंतर सुद्धा इथं टेन्शनमध्ये संघ राहिला आहे. दांडीगुल विश्वास पाटील गोलंदाजीच्या मार्कवर खारघरची एक्सप्रेस म्हणून ओळख राहिली आहे. कित्येक वर्षापासून खारघरचं नाव रोशन करणारा आपल्या फलंदाजी ॲग्रेशन या गोलंदाजामध्ये, या खेळाडूमध्ये आम्ही अनेक वेळा पाहिली आहे. आजही क्रिकेटचा तारणहार ठरलेला विश्वास पाटीलनं मात्र पहिल्याच बॉलवर दांडी गोल केली आणि 36 धावांचं आव्हान एवढ्या इझी आम्ही तुम्हाला पूर्ण करू देणार नाही आहे. यासाठी स्पीड ब्रेकर तर लावलेच जातील. एक्सप्रेस नाही आहे, हा गावचा रस्ता आहे, तिथे स्पीड ब्रेकर बनवले जातील. ते स्पीड ब्रेकरचं काम मात्र इथे अजित पाटीलनं केलं आणि यानंतर मात्र करतोय विश्वास पाटील, मॅन फ्रॉम खारघर. अतिशय उत्तम दर्जाचा खेळ. त्यांना माहिती आहे अजून इथून जर सामना बॉल टू रन आला तर हा सामना बनेल, परंतु मी दुसऱ्या बाजूने विचार करेन की फलंदाजी करताना 36 बॉलमध्ये 36 धावांची गरज असताना एवढा तो टेन्शन का यावा. त्यासाठी नेमकं डोक्यात काय चाललं आहे. ज्या वेळेला 70-80 धावा असतात ना टी.के. गुडंगली सर, त्यावेळेला आपण विचार नाही करत, त्याला विचार करत धावा होतील, परंतु 36 बॉल 36 धावा असताना आपण एवढा विचार करतो की नेमकं काय करावं. जसं म्हटलं जातं करोड रुपये असल्यावर विचार करत नाही खर्च करताना. 36 रुपये किंवा ज्या वेळेला आपल्याला 4-5 हजार पगार असतो ना तर विचार करतो कसे पैसे खर्च करायचे. ते खर्च करताना विचार करावा लागेल आणि अशा प्रकारचा हा खर्च केला जाईल की जमवले जातील, जमवलेल्या धावा वाचवल्या जातील की इथे मात्र या धावा सहज पार केल्या जातील. विश्वास पाटील नवीन फलंदाज आपण पाहतोय. रसिक पाटील सुटलेला हा झेल तुम्हाला उपयोगी ठरू शकतो. अशा लो स्कोरच्या मॅचेसमध्ये तुम्हाला झेल सोडण्याची मुभाच नसते. इथे झेल सोडणं महत्त्वाचं नाही आहे, त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे त्या बॉलवर आलेली रन.
दोन संघाचे खेळाडू जे जेवायचे राहिले होते त्यांच्यासाठी जेवण आलेलं आहे, तर विनंती करतो की त्यांनीच जेवून घ्या. जे दोन संघाचे खेळाडू जेवायचे राहिले होते त्यांना विनंती आहे की त्यांनी जेवण करून घ्या. हा सामना बनायला लागलाय. 36 बॉल 36 धावांचं गणित. हळूहळू 21 बॉल 18 धावा. 21 बॉल 18 धावा सामना बनायला लागलाय. कव्हर पॉईंटच्या दिशेनं टोलाला हा फटका. सिंगल रन्स कंप्लीट केली जाते. अचानक प्रेशर क्रिएट झाला आहे. जोपर्यंत प्रसाद पाटील मैदानामध्ये होता तर असं वाटलं होतं की हा सामना 3 षटकामध्ये संपेल, परंतु प्रसाद पाटील परतल्यानंतर 36 बॉल 36 धावांचं गणित सुद्धा अंगावर येईल की काय असं वाटायला लागलंय. अतिशय उत्तम खेळ राहिला आहे. विश्वास पाटीलची गोलंदाजी. अजित पाटीलनं पहिल्यांदा या सामन्यामध्ये आपल्या परीनं हवा भरली. अखेरकार गेअर बदलला आणि हे गेअर बदलणं गरजेचं आहे. प्रेशर का घेतला तो शतरक्षकमध्ये फंबलिंग पुन्हा एकदा पाहायला मिळाली आणि ह्या अशा चुका तुम्हाला अजित पाटील सामन्यामध्ये घेऊन नाही येऊ शकत. कारण ज्या प्रकारे अजित पाटीलचे अग्रेशन पाहिलं त्यानं सामन्यामध्ये कमबॅक करून दिला आणि त्याला माहीत होतं की इथूनही सामना फिरू शकतो ही शक्यता त्यानं निर्माण केली आणि त्यानंतर मात्र विश्वास पाटीलनं त्याच्यावर साथ जरूर चढवला, परंतु शतरक्षकाची न लाभलेली साथ आणि त्याच्यामुळेच या धावा बहाल झाल्या. अलॉंग दी कार्पेट अतिशय उत्तम फटका. स्ट्रेट हा फटका लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून. इथं मात्र चाचपडणं सूर्य सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात येतं आहे आणि फंबलिंग वारंवार पाहायला मिळते. फंबलिंग. एक एक धाव सोन्याच्या भावानं तोडली जाईल. 3 धावा 3 षटकांचा खेळ संपला. धावा धावा लागल्या त्या 23 धावा आणि जिंकण्यासाठी 18 बॉल 13 धावा. 18 बॉल 13 धावा. 24 बॉल 19 धावा होत्या. इथेही चांगली गोलंदाजी राहिली. 6 धावा कदाचित षटकामध्ये आल्या तरी खराब क्षेत्ररक्षण हा ड्रॉबॅक राहिला आणि इथून अजून सामना जिंकायचा असेल तर आणखीन एखादा षटक, परंतु 6 गोलंदाज वापरणं हाही ट्रम्प कार्ड या स्पर्धेचा. इथे मात्र ड्रिंक ब्रेक घेतली जाईल. स्ट्रॅटर्जी टाईमआउट 2 मिनिटाचा स्ट्रॅटर्जी टाईमआउट. 3 षटकांचा खेळ अजून नाही संपला पण लवकरच त्यांनी पाणी वागवलं. कदाचित फलंदाज झालाय बाद. चला नवीन फलंदाज गेला तर रेडी राहा आपण आणि सामना लगेच सुरू करा. 3 षटकं आणि 3 षटकांच्या खेळामध्ये नितीननं पहिल्या षटकामध्ये महागडा ठरला, ज्याच्यामध्ये प्रसाद पाटीलनं 2 चौकार 2 दुरीचे फटके 12 धावा जोडल्या आणि सामना एकतर्फी फिरवण्याचा प्रयत्न जरूर केला, पण त्यानंतर मात्र अजित पाटीलनं कांबळे षटक हाताळलं. धावा दिल्या त्याने फक्त 3 आणि यानंतर विश्वास पाटीलनं चांगली गोलंदाजी करत खराब क्षेत्ररक्षण होऊनही धावा दिल्या फक्त 6. आता मात्र 18 बॉल आणि 13 धावा. चला फिल्डिंग लावून घ्या. 18 बॉल आणि 13 धावांची गरज. 18 बॉल अँड रिमेनिंग रिक्वायर्ड 13 रन्स ओनली. कशा प्रकारचा खेळ पहा आपण पाहतोय. अकॅडमीची मुलं भावी पिढी आपल्या समोरून जाताना पाहतोय. डोक्यावरती पाठीवरती जे ओझं आहे ना ते ओझं त्यांना कायम पेलायचं आहे. त्यांच्या वजनापेक्षाही ओझं त्यांच्या पाठीवर दिसतो आणि त्या पाठीवरचं ओझं घेत ही मुलं मात्र भविष्य बनतील. चला सामना सुरू करा. 18 बॉल आणि 13 धावा. 18 बॉल 13 धावा. सिंगल वाचवायचे ते सिंगल बहाल करण्यात आल्या. गोलंदाज राजेश पुजारी. वीर मराठा जोहे संघ संघनायक इथे येऊन थांबायचं आहे. वीर मराठा जोहे संघ राजेश पुजारी गोलंदाजीच्या मार्कवर. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 4थं षटक. स्ट्राईकवर फलंदाज आहे तो म्हणजे नरेश. क्या बात. अचानक एवढा प्रेशर अचानक कसा आला हे कळलंच नाही. धावांचा दुष्काळ पडला या सामन्यामध्ये आणि गोलंदाजाने घरा फिरवले.
सिंगल डबल घेण्याच्या नादामध्ये डॉट बॉल खेळले जात आहेत. मी मगाशी पहिल्यांदा सकाळीही म्हटलं होतं की तुम्हाला टेक्निकली परफेक्ट असायला हवं. चला वेळ दवडला जातो, याची नोंद घ्या. फिरकीची जादूगरी दाखवली जाते, फिरकीची जादूगरी दाखवली जाते. विचार विनिमय केला जातो आणि अचानक इथे मात्र सिद्धवेद फायटर वासे विभाग संघ अडचणीमध्ये येताना पाहतो. जर का हा सामना बॉल टू रन नंतर आला ना तर नक्कीच ताकदीचा बनेल. अजूनही अंतर आहे आणि अंतर आपण पाहतोय. बोर्डवर धावा लागले 2 बाद 23 धावा. जिंकण्यासाठी अजूनही धावांची गरज उरली आहे, ती म्हणजे 13 धावांची. 16 बॉल 23. क्रिकेटमध्ये हाराकिरी दाखवली जाते. हा मात्र फुटतात बॉल. टॅपिंग क्रिकेट सुरू आहे. चांगला फटका पाहिला. सिंगल रन्स मात्र इथे मिळते. सिंगल रन्सनं 24वर मजर मारली जाईल. अजूनही 12 धावांची गरज राहिली आहे. 15 बॉल 12 धावा. षटक काय हाताळल्यात. मी म्हटलं होतं मगाशीच की अजित पाटीलने सामन्यात कमबॅक मिळवून दिलाय. त्यानंतर खारघरचा विश्वास पाटीलनं सामन्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला आणि हे षटक इथे अजूनही जर का एका दुसरा डॉट पडला तर सामना बनेल. हा फटका चांगला आहे. हा धावांना बळ देणारा फटका आहे. हा रागाचा फटका आहे. हा त्यागाचा फटका आहे. आतापर्यंत शांत संयमी राहिला. किती वेळ वाट पाहायची, आपली वाट लागायची वेळ आली आहे असा विचार केला आणि शेवटी गोलंदाजावर प्रहार झाला. एक्स्ट्रा कव्हरच्या मधून मात्र भिरकावला आणि इथे गेला बॉल सीमारेच्या बाहेर. चौकार. या 4 धावांनी बोर्डवर धावा लागल्या 28 आणि जिंकण्यासाठी अजूनही 8 धावांची गरज. हा मात्र फटका चांगला होता. 14 बॉल आणि 8 धावा. या चौकारांना मात्र राहत की साथ मिळतीये ती सिद्धवेद फायटर्स वाशी विभाग संघाला. आणखीन एक कमालीचा, परंतु फटका फसला. काय लाजवाब झेल तिथे टिपला. अतिशय उत्तम फटका आणि तेवढाच अफलातून झेल. विश्वास पाटीलच्या अवतीभोवती ही सामना फिरतोय की काय. काय सुंदर फटका होता. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा क्लिअर झाली असती. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा फटका, पण इथे मात्र हा फटक्याला झेलमध्ये कन्वर्ट करण्यात आला आणि सामना अजून संपला नाहीये, कारण अजून आम्ही जिंकलो नाहीयेत असाच काहीसा इशारा मात्र फिल्डिंग करणारा सूर्य आचल 11 कलंबोली संघ दाखवतोय. प्रतिकार सुरू आहे. मी तर म्हणेन की पहिल्या षटकामध्ये रोहितदादा प्रतिकार करण्याची क्षमताच ठेवली नव्हती सूर्यावालांनी, परंतु जसा प्रसाद पाटील बाद झाला आणि अजितनं गोलंदाजी हाती घेतली तिथून सामना बनायला लागला. नवीन फलंदाज राकेश भोईर. 13 बॉल आणि 8 धावांची गरज. 13 बॉल 8 धावांची गरज. एक चांगला फटका लगावत मात्र आपण पाहतोय ते रसिक परतला. चांगला फटका होता, नॉट बॅड, परंतु अफलातून जेल विश्वास पाटीलचा राहिला. पुन्हा एकदा ही खारघर एक्सप्रेस फार उपयोगी येताना पाहतोय. एक लो कॅच आणि तेवढा ताकदीचा फटका होता. 13 बॉल 8 धावांची गरज आहे. हा बॉलवर राकेश नेमकं काय कमाल दाखवेल. चांगला फटका आहे. कनेक्ट झालेल्या बॉलवर रन आली ना तरी पण मी म्हणेन की सिद्धवेद फायटर संघ आनंद व्यक्त करेल. सिंगल रन्स, 12 बॉल आणि 7 धावा. 12 बॉल 7 धावा. टाईम आऊट नाही आहे, त्याच्यामुळे फार वेळ आपण घेऊ नका अशी विनंती असणार आयोजकांची. पुन्हा एकदा टीम मिटिंग फार वेळ चालली नाही पाहिजे. 12 बॉल आणि 7 धावा. हे षटक कोण हातलेल, कशा प्रकारची गोलंदाजी राहील, सामना कशा प्रकारे गिरकी घेईल. फिरकी तर सुरू झाली आहे सामन्यामध्ये. असं वाटलं होतं प्रसाद पाटील असताना हा सामना 3 षटकामध्ये संपेल, परंतु क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ काय हा दाखवणारा खेळ राहिला आणि त्याच्यामुळे इथे मात्र आपण पाहतोय की पुन्हा एकदा खेळ रंगलाय.
12 बॉल 7 धावा. आव्हान सोपं जे पहिल्यापासून होतं, परंतु हा सामना इथपर्यंत आला आहे याचा अर्थ रंगत काहीतरी बाकी आहे. इम्रान मस्ते गोलंदाजीच्या मार्कवर, तर स्ट्राईकवर मात्र फलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच राकेश भोईर. चांगला फटका आहे, पॉईंटच्या मधून हा फटका टोलवला आहे. सिंगल रन्स कंप्लीट केले. दुसऱ्या रनचा प्रयत्न, भरधाव वेगानं रन कंप्लीट केली. इथे मात्र याच रन उपयोगी पडतील, कारण धावांचा अंतर कमी होत जातो. जसा बॅटला टच झाला, पूर्वी खेळला जायचा बॅटला टच केला की रन घ्यायची, नाहीतर आऊट असायचा. रन नाही घेतली तर, आणि असाच खेळ आता सुरू करावा लागणार आहे. या षटकामध्ये धावा किती येतील, सामना अंतिम षटकामध्ये जाईल का, हाही प्रश्न येणाऱ्या 5 बॉलमध्ये कळेल. 11-5. सेफ लेंडिंग, फेकी झाली. स्वतःची विकेट विनाकारण फेकली. कदाचित दुसरी रन ही बनू शकली असती, परंतु नरेशला कदाचित ती रिस्क घ्यायची नव्हती आणि त्याच्यामुळे तो मात्र झाला रन आऊट. पंच डिस्कशन करतायत काय, कारण ॲक्च्युली पंच निर्णय घेतील, कारण एक साईडला उभाच राहिलाय आणि दुसरा सरळ धावत आलाय. त्याच्यामुळे विचार करा, तुम्ही डिस्कशन करा. इथेही डिस्कशन सुरू आहे. सिंगल रन्स या बॉलवर आली. सिंगल रन्स, 4 धावांची गरज अजूनही उरली आहे. 4 धावांची गरज. नरेश ऑन स्ट्राईक, जो सलामीला आलाय 50+ चा खेळाडू, तर नॉन स्ट्राईकला मात्र 40+. गोलंदाज मस्त आहे, पुन्हा एकदा रेडी आहे. आता मात्र व्यूह रचना, चक्र व्यूह रचलाय आणि या चक्र व्यूहानं मात्र चांगली लेटकट पाहिली. पुन्हा एकदा सिंगल रन्स कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या रनचा नाहक प्रयत्न सुरू आहे, परंतु एकच रन व समाधान मात्र मानतोय तो नरेश. आणि अशा प्रकारे 1 रन्स आली. इथे मात्र गलीमधून बॉल ट्रॅव्हल झाला. 1 रन झाल्या. अजूनही 3 धावांची गरज उरली आहे. या षटकातील बॉल शिल्लक आहेत ते म्हणजे अजूनही 3, म्हणजे 9 बॉल आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. या षटकामध्ये सामना संपवत आयोजकांचा वेळ वाचवला जाईल का, की अंतिम सामन्यापर्यंत, अंतिम षटकापर्यंत सामना जाईल. हा फटका चांगला आहे, परंतु सिंगल रन्स येईल. सिंगल रनसुद्धा फायदेशीर ठरेल, ती म्हणजे सिद्धभेद फायटर संघाला. 36 धावांचं आव्हान होतं. थोडासा टेन्शनमध्ये अचानक तो संघ आला होता जरूर. 2 धावा उरलेत, 34 धावा बोर्डवर लागलेत. आणखीन टाईट फिल्डिंग केली जाते आहे. सिंगल रन वाचवायची आहे, त्यांना माहिती आहे की इथून रन वाचवायची आहे. थोडंसं चाचपट क्षेत्ररक्षण ही नडलं. क्या बात, क्या बात, क्या बात. डॉट बॉल, डॉट बॉल. सामना बनेल की काय. या षटकातील 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. उरतील नंतरचे 6 बॉल. अंतिम षटकामध्ये सामना जाईल का, अंतिम षटकापर्यंत ही लढत राहील का, हा प्रश्न स्वतःला विचारला जातोय. शाबास. आणि इथे मात्र अंतिम षटकापर्यंत सामना जाईल यातील मात्र शंका नाही आहे. आणि इथे आऊट ही करण्याचा प्रयत्न केला नाही आहे. धावपळकर धावा लागल्या त्या 34 जिंकण्यासाठी.
काय कमालीचा सामना राहिलाय. अतिशय दर्जेदार आणि उत्तम सामना पाहायला मिळाला. 36 धावांची गरज होती, 34 धावा बोर्डवर लागले. 2 धावांची गरज आहे. 6 बॉल आणि 2 धावा. रायगड प्रीमियर लीग, युवकांच्या रायगड प्रीमियर लीगमध्ये 6 बॉलमध्ये 1 धावेची गरज असताना बेलवलीच्या अजय पाटीलनं सामना वाचवला होता. आणि अशीच एकदा पुनरुत्ती इथे पाहायला मिळेल का? तो खेळ इथं बहारदार राहील का? त्या धावा इथे रोखल्या जातील का? माट्यासारखा ताकदवान खेळाडू नॉन स्ट्रायकिंगला पाहत राहिला आणि सामना मात्र अजय पाटीलनं संपवला. एका बाजूनं 4 विकेट गमावत तो सामना जिंकला होता अजय पाटीलच्या टीमनं, म्हणजे बॉस फायटरच्या टीमनं. आणि इथे मात्र 6 बॉल आणि 2 धावा आहेत. विश्वास पाटील रायगडचा टायगर, त्याच्या हातामध्ये बॉल राहील. तर इथे मात्र राकेश ऑन स्ट्राईक. 6 बॉल 2 धावा. 36 बॉल 36 धावांचं गणित होतं. हे गणित थोडंसं अवघड बनलं. टॅपिंग क्रिकेट सामना संपू शकतो. या बॉलवर संपवण्याचे इरादे स्पष्ट आहेत. आणि अशा प्रकारे अखेरकार निश्वास टाकला सिद्धवेद फायटर वासी विभाग या संघानं. 36 धावांचा पाठलाग, 5.1 चेंडू सामना संपला आणि विजयावर शिक्कामोर्तब झाला. अभिनंदन. विनंती करतो सूर्या अचल 11 कलंबोली संघा संघनायक विश्वास, आपण लगेचच यायचं आहे. आणि वीर मराठा जोहे, चला.